छोटेखानी बक्षीस समारंभ तर कुठे उभ्या उभ्या हळदी कुंकू, कुठे कौतुकाने हात मिळवू पाहणाऱ्या लोकांशी केलेलं शेक हँड, तर कुठे लांबूनच केलेलं अभिवादन. दक्षिण मुंबईतल्या शिवडीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेच्या मतदारांची आपल्या पद्धतीनं शर्मिला ठाकरे संवाद साधत होत्या. त्यांना पाहण्यासाठी कोणी कुतूहलानं गच्चीत आणि गॅलरीतनं डोकावत होतं, तर काहींना कार्यकर्त्यांच्या भाऊगर्दीमध्ये नुसतंच दुरून दर्शन मिळत होतं. आता शर्मिला ठाकरे इकडे आल्या होत्या, तुमच्याशी बोलल्या का? तुम्हाला बोलता आलं का त्यांच्याशी? नाही, एवढ्या गर्दीमध्ये कुठे भेटणार त्या. काय वाटतं त्यांच्याकडे बघून, म्हणजे त्या प्रचार करताना? काहीतरी करतील पुढे असं वाटतं. मन से जब यहाँ आती है तो उनका मराठी का मुद्दा हमेशा होता है. आप लोग उनसे बात कर पाते हो या आप मराठी भाषी नहीं हो इसलिए थोड़े पीछे रह जाते हो और मराठी लोग ही ज़्यादा उनसे बात कर पाते हैं? हाँ, हम पीछे रह जाते हैं. हमको मराठी में इतना आता नहीं, इसीलिए हम लोग पीछे रह जाते हैं. आपुलकीने बोलतात, येतात. आमच्याकडे मागे पण एकदा नवरात्र उत्सवाला आलेले, त्यामुळे ते पण आमच्याशी चांगल्या रीतीने बोललेले आहेत आणि सहकार्य करतात. बाळा नांदगावकर पण आम्हाला भरपूर सहकार्य करतात. कार्यकर्ते आणि उमेदवार मात्र त्यांच्या शर्मिला वहिनींमुळे उत्साहित दिसत होते. आता बाळा नांदगावकर आहेत माझ्याबरोबर, ज्यांच्यासाठी शर्मिला वहिनी त्यांच्या इथे आलेले आहेत. शर्मिला वहिनींना तुम्ही तुमच्या वॉर्डमध्ये बोलवलेलं आहे. काय फरक पडतो? महिला त्यामुळे जास्त आकर्षित होऊ शकतात का वोटिंग करण्याकडे? शर्मिला वहिनींना बोलवायला लागत नाही, त्या स्वतःहून येतात. त्यांना वाटतं माझी मुलं उभी आहेत, त्यांना आशीर्वाद द्यावा, लोकांना भेटावं, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. त्याप्रमाणे त्या आज आल्यात. पूर्ण दिवस आहे, त्यामुळे त्याचा परिणाम प्रचंड होणार. त्याला ठाकरे कुटुंब, राजसाहेब याविषयी लोकांमध्ये आकर्षण आहे. त्यात वहिनी उन्हातानात फिरत आहेत, त्याचा परिणाम होणार. जसं यांनी सांगितलं की वहिनी आल्या की नेहमी चैतन्य येतं, तसंच मला असं काहीच वाटतंय. तुम्हाला काय वाटतं, एक वेगळं चैतन्य निर्माण होतं कार्यकर्त्यांमध्ये? नाही, ते उत्साहीच असतात. फक्त मी जसं बोलली तसं की त्यांना राज ठाकरे हवे असतात. आता राज ठाकरे नाही मिळाले की मग ते वहिनी आले की त्यांना आनंद होतो. आता बाळा नांदगावकरांचा चक्क आवाज बसलाय, पण तुम्ही आल्यानंतर तो एक पाठिंबा मिळतो त्यांनाही. त्यांच्याऐवजी मी बोलते की त्यांना जे काय बोलायचं ते मी विचार मांडते. जेव्हा प्रचार चालू असतो त्यावेळेस नेहमीचं रुटीन असतं, खूप दमण्याचं रुटीन असतं तुमचं, पण जेव्हा शर्मिला ठाकरे येतात तेव्हा एक वेगळं वाटतं काही? हो, वेगळं आनंद येतो, असा उत्साह वाटतो. आमच्या पक्षाला आणखी अभिमान वाटतो असा की आमचं वाढेल अजून पक्ष, एनर्जी मिळते. त्यामुळे आणखीन अभिमान वाटतो की एक एवढ्या मोठ्या अध्यक्ष सराज साहेबांच्या मिसेस असताना सुद्धा त्या प्रचारात सामील होतात, उन्हातून आमच्याबरोबर चालतात. त्याचा खूप अभिमान आहे आम्हाला. ताई बोले माई बोले रेल्वे इंजिन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. मामा बोले मामी बोले रेल्वे इंजिन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. शान से बोलो, गर्व से बोलो, रेल्वे इंजिन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. प्रचंड उन्हाळा आहे आणि मला अक्षरशः घाम फुटलेला आहे, पण तुमचा चेहरा मात्र ग्लो होताना मला दिसतोय. तो कसा आहे, याच्या पाठीमागे काय गुपित आहे? आता जसं बाळा नांदगावकर बोलले, ही लोकांची ताकद असते, लोकांचं प्रेम असतं, त्याच्यामुळे ती आम्हाला एनर्जी येते. हे असंच तुम्ही प्रचाराला नेहमीच फिरत असता? आणि महिनाभर चालू आहे आत्ता, आणि 22 तारखेला माझा प्रचाराचा शेवट होणार की जेव्हा निवडणुकीचा प्रचार संपेल त्या दिवशी माझा पण प्रचार संपेल. आता अगदी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला प्रचार संपायला काही तास लिटरली राहिले, काउंटडाऊन सुरू झालेला आहे, तर टेन्शन येतं की अरे भरपूर अजून ठिकाणी जायचं आहे की? नाही, आम्ही खूप प्लॅन केलेलं असतं व्यवस्थित, त्याच्यामुळे त्यांना जेवढं मी तर पूर्ण दिवस देते माझा आणि प्रत्येक विभाग ते कंप्लीट करतात. म्हणजे टाइम मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित झालेलं असतं. परफेक्ट. 1 महिना आधीपासून आमचं चालू होतं. माझ्या वेळेचं डिस्ट्रीब्युशन मी करते. प्रत्येक उमेदवाराला 3-3 दिवस दिलेले असतात, मग त्याने 3 दिवसात आम्हाला कुठेही फिरवायचं. आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात होतात तेव्हा मी पाहत होते लोकांचा एक चेहरा फुललाय. कुठेतरी कार्यकर्त्यांना एक चांगलं वाटतं की तुम्ही आलायत म्हटल्यानंतर आणखीन हुरूप येतो कामाला. हो, खरं आहे, येतो. कारण त्यांना असं वाटतं की वहिनींना डायरेक्ट भेटता येतं, वहिनींना हात लावता येतो, वहिनी आपल्याकडे बघून हसतात, त्यांना खरं आनंद होतो. माझं असं म्हणणं आहे की सामान्य माणसाच्या अपेक्षा खूप नसतात, खूप छोट्या असतात. आपण त्या पूर्ण केल्या ना तर लोक तुम्हाला स्वतःहून मतदान करतात.
आणि सामान्य लोक सुद्धा खूप प्रेमाने तुमच्याशी बोलतात, हळदी कुंकू लावतात, जसं तुम्ही म्हणालात की मळवट भरून जाते एवढं प्रेम देतात. ते काय बोलतात तुमच्याशी, त्यांना काय बोलावंसं वाटतं? त्यांना खरं तर त्यांची मी बोलली तसं की त्यांच्या अपेक्षा खूप छोट्या असतात. म्हणजे बघा गटाराचं झाकण गेलं, आम्हाला प्लीज लावून द्या, आमच्याकडे रात्री 3 वाजता पाणी येतं. मतदार बंधू भगिनी आणि वातानो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सन्माननीय बा नांदगावकर आपला शुभाशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकप्रिय उमेदवार बा नांदगावकर साहेब हे आपल्या भेटीसाठी आलेले आहेत, आपल्या शुभाशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. त्या आशीर्वादासाठी त्यांना प्रचंड त्या म्हाताऱ्या बायका पण पाहिल्या मी काही, जो तुमच्याशी येऊन बोलत होत्या. तुम्ही मला सांगू तेच आपल्याला काहीतरी देतात. आता माझी ओढणी उडत होती तर एका बाईने विचार तुम्हाला क्लिप देऊ का, आणि तिने मला क्लिप दिली. म्हणजे ते एवढं प्रेम देत असतात तुम्हाला की तुम्ही मतं मागण्यापेक्षा तुम्ही काहीतरी घेऊन जाता त्यांच्या.